घराचा उंबरठा ओलांडून आज महिला जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आव्हानात्मक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करतात। जिद्दीच्या जोडीला अहोरात्र मेहनत करायची तयारी असेल तर कोणताही उद्योग महिलांसाठीही अवघड नाही। हा संदेश आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलाय सकाळ आणि साम टीव्हीच्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्य असलेल्या दोन बहिणींनी। सोनाली आणि गीतांजली यांनी अवघड परिस्थितीतून पोल्ट्री फार्म उभारणी केली। एवढंच नाही तर त्याचा विस्तार करून हा व्यवसाय यशस्वी देखील करून दाखवला। आज आपण त्यांच्या पोल्ट्री उद्योगाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या भोकरदनला जाणार आहोत। जालना जिल्ह्यात भोकरदनपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेला हा विभी पोल्ट्री फार्म अवघ्या 10 महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा पोल्ट्री फार्म आज चांगलाच नावारूपाला आलाय। दोन सख्या बहिणी सोनाली सुनील भंडारे आणि गीतांजली भीमसेन जाधव यांनी मोठ्या धाडसानं हा पोल्ट्री उद्योग सुरू केलाय। त्यांना खंबीर साथ लाभली आहे ती त्यांचा भाऊ गिरीश भीमसेन जाधव यांची। गिरीश हा मेकॅनिकल इंजिनियर तर सोनाली जाधव या सिव्हिल इंजिनियर आहेत। नाशिक सारख्या मोठ्या शहरात गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून या तिघांनी शेतीसोबतच विविध प्रयोग करायचं ठरवलं। या पोल्ट्रीमध्ये पडक्या अवस्थेत 4 शेड होते। बँकेचं कर्ज आणि काही स्वतःचं असं साधारण 8 कोटी रुपयांचं भांडवल त्यांनी उपलब्ध करून 20,000 कोंबड्यांची पिल्लं आणून व्यवसाय सुरू केला। विशेष म्हणजे या एवढ्या मोठ्या उद्योगासाठी त्यांनी कुठलंही अनुदान घेतलं नाही। ही तिघ भावंड पूर्ण वेळ या व्यवसायात लक्ष देत आहेत। आजच्या घडीला इथं 5 शेड असून एका शेडचं काम प्रगतीपथावर आहे। तसंच 70,000 कोंबड्या या पोल्ट्रीत आहेत। शेतीपूरक काहीतरी व्यवसाय करायचा असं आमची इच्छा होती। त्याच्यात आम्ही बऱ्याच प्रकारचे जे बिझनेस आहेत म्हणजे लाईक गोट फार्म आहे, कॅटल फार्म आहे, त्याच्यात पोल्ट्री फार्म पण आहे। तर आम्ही सगळ्याचं एक स्टडी केला। त्याच्यात असं कळलं की लेअर पोल्ट्री फार्म जो आहे अंड्याची पोल्ट्री याच्यात जे मार्जिन लेवल आहे ते थिन आहे पण कॉन्स्टंट आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही लेअर पोल्ट्री फार्मबद्दल विचार केला आणि नाशिकमधले आम्ही असल्या कारणाने ब्रॉयलर पोल्ट्रीज खूप आहे तिथे। मग सगळ्यांपेक्षा वेगळं करावा हा आमच्या तिघांचा मानस होता आणि त्या याच्यातनं मग आम्ही लेअर पोल्ट्रीलाच प्राधान्य दिलं की जे खूप लोक नाही करू शकत त्याचं डेअरिंग आपण करायचं आणि आपण सुरू करायचं, म्हणून मग आम्ही लेअर फार्मसाठी विचार केला। कोंबड्यांच्या खाद्यावरही इथं विशेष लक्ष दिलं जातं। मका, सोयाबीन अशा स्वरूपाचं शाकाहारी खाद्य कोंबड्यांना दिलं जातं, त्यामुळे परिसरात दुर्गंधी येत नाही। 10 ते 15 प्रकारचे पदार्थ एकत्र करून खाद्य तयार करतात। त्यासाठी पोल्ट्रीच्या आवारातच ग्राइंडर बसवण्यात आलंय, त्यामुळे पैशांची बचत होते। सगळ्यात महत्त्वाचं यांचं खाद्य आहे मका। मका हा बेस आहे। मक्यामध्ये साधारण 50 ते 60% मका आणि त्याच्याबरोबर सोयाबीन, पेंड, शेल ग्रीड असतं आणि LSP, DRB म्हणजेच राईस पॉलिश वगैरे अशी आणि काही बरेचसे काही मिनरल्स, विटॅमिन्स असे मेडिसिन याच्यामध्ये असतात आणि प्रत्येक सीझनप्रमाणे त्यांना काही प्रकारची काही खास मेडिसिन आम्ही म्हणजे आमच्याकडून दिले जातात। ते सगळं कॉम्बिनेशन करून जवळजवळ 10 ते 15 प्रकारचे फीड वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र तयार करून आम्ही आमचं स्वतःचं फीड इथे तयार करतो। कोंबड्यांचीही इथं विशेष काळजी घेतली जाते। कोंबड्यांना वेळोवेळी लसीकरण केलं जातं। तसंच त्यांना लागणारी औषधं पाण्यातून दिली जातात। तसंच आजारी किंवा जखमी कोंबड्यांना स्वतंत्र ठेवलं जातं। काही जे कोंबड्या आहेत ज्या आजारी वगैरे आहेत त्याच्यासाठी सेपरेट आम्ही शेड्स खाली करतो याच्यातले आणि म्हणजे छोटं एक आमचं हॉस्पिटलच आहे तिथे आमचे लोक त्या ज्या इंजर्ड कोंबड्या आहेत किंवा काही लेम झालेल्या आहेत किंवा काही आजारी आहे त्या साईडला काढून त्यांना ट्रीट करतात। त्या परत चालू झाल्या की त्यांना परत म्हणजे त्या लेईंग स्टेजला चालू झालं की परत त्यांना रेग्युलर केजमध्ये शिफ्ट करून मग प्रोडक्शन घेतलं जातं। सध्या मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई आहे, त्याची झळ पोल्ट्री उद्योगाला बसतेय। मात्र ही पाणी टंचाई लक्षात घेता इथं अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो। या पोल्ट्री फार्मला दररोज 5 ते 6 टँकर्स पाणी लागतं। हे पाणी विहिरीत किंवा टाक्यांमध्ये साठवलं जातं, त्यानंतर ते पक्ष्यांमार्फत पाईपलाईनद्वारे दिलं जातं।
जसा फीडर आहेत आज खाण्यासाठी, तसेच प्लास्टिकचे पाईप मधून पाणी दिलं जायचं. त्याच्यामध्ये पाणी थंड राहायचं, पण त्याचबरोबर कोंबड्यांना फीड खाता खाता त्यांची चोच त्याच्यामध्ये पडून बरंचसं काही फीडचं प्रमाण त्याच्यामध्ये चाललं जायचं आणि त्याच्यामुळे पाणी खराब व्हायचं. पण आता आम्हाला या दुष्काळी परिस्थितीत एवढं पाणी वापरणं आणि एवढं पाणी खराब करणं ते तितकंच योग्य नाहीच आहे. आणि त्याच्यामध्ये मग आता आम्ही जे आहे निपल सिस्टीम केलेली आहे. निपल सिस्टीममध्ये त्या अतिशय कमी प्रमाणामध्ये पण त्यांना योग्य असेल एवढंच पाणी ते पिऊ शकतात आणि त्याच्यामध्ये आमचं पाणी खराब होत नाही. त्याच्यामध्ये बाहेरचं कोणत्याही प्रकारचं दूषित प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. या पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून परिसरातल्या जवळपास 40 जणांना रोजगार दिला जातो. दुष्काळी परिस्थितीतही महिलांना चांगलं काम मिळत असल्यानं त्याही उत्साहानं काम करतात. शेतात जात होतं, शेतात काम नव्हतं म्हणून इथं आलो कामाला. इथं चांगले पगार आहे, चांगलं काम करतो. पाऊस नाही म्हणून रोजगारी मिळत नाही म्हणून इथं कामाला यायले. या तिघा भावंडांनी बँकेकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय. मात्र त्यांचा आर्थिक व्यवहार चोख असल्यामुळं बँकेचं कर्ज हातोहात फेडलं जात आहे. दररोज 35,000 अंडी व्यापाऱ्यांना बाजारभावाप्रमाणे दिली जातात. त्यातून दररोज साधारणपणे 1 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचं गीतांजली सांगतात. खर्च वजा जाता दररोजचा निव्वळ नफा 35,000पर्यंत मिळत असल्याचं त्या सांगतात. डेव्हलपमेंट स्टेज आहे ही, पण तरीही आम्ही कोंबड्या प्लेस करून तिथे आणि प्रोडक्शन घ्यायला चालू केलं. आज समितीला आमच्याकडे 35,000 अंडी दररोज येतात आणि NSCच्या रेटप्रमाणे आम्ही ते देतो. साधारणतः आम्हाला योग्य रेट असले तर 1 लाख रुपये पर डे असं आमचं इन्कम आहे. आणि त्याच्यात म्हणजे फक्त इन्कम आणि मग त्याच्यात आमचं फीड कॉस्ट आहे, लाईट आहे, पाणी आहे, लेबर कॉस्ट आहे. हे सगळं मिळून आम्हाला साधारणतः 30 ते 35,000 रुपये पर डे आमचं नेट प्रॉफिट आहे. पण त्याच्यात आमचं बँकेचं रिपेमेंट पण आम्ही योग्य रीतीने करतो. पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता त्यांनी अर्ध्या एकरात अत्याधुनिक शेततळं उभारलंय. 2 विहिरीही घेतल्या आहेत. शिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंगही केलंय. कामात सुसूत्रता यावी म्हणून नवीन बदल ते आत्मसात करतात. हा व्यवसाय आणखी आधुनिक पद्धतीनं वाढवण्याचा गिरीश यांचा विचार आहे. जे की आता आम्ही इथे एक ट्रॉली बनवलेली आहे, तर त्या ट्रॉलीमुळे आम्हाला इथे फीड टाकणं जे आहे ते सोयीस्कर पडतं आणि त्यामुळे आमचा वेळही वाचतो आणि माणसांचे श्रमही वाचतात. आणि दुसरं म्हणजे असं की फीड मिल वगैरे आम्ही इथे डेव्हलपमेंट केलेलं आहे. फीड आम्ही स्वतः बनवतो. पुढचा आमचा विचार आहे की कन्व्हेयर सिस्टीम करायची, जे की माणसांना फीडच्या गोण्या उचलण्याचा जो त्रास होतो तो त्रास कमी व्हावा, हा आमचा विचार आहे. आता हे पाण्याच्या दुर्भिक्ष आम्हाला कायमस्वरूपी असणार आहे आणि आम्हाला इथे तो त्रास होऊ नये म्हणून आम्ही ते रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काही प्रयोग केलेले आहेत. आमच्या शेतामध्ये काही चर केलेत, त्यामध्ये प्लास्टिक टाकून परत मुरुम टाकून आम्ही ते परत क्लोज केलेत उताराच्या ठिकाणी आणि काही बांधबंदिस्ती केलेली आहेत. त्याचबरोबर आम्ही शेततळं केलेलं आहे. इथे साधारण ते 10 गुंठ्याचं शेततळं आम्ही इथे केलेलं आहे. दिवसाला 2 लाख अंडी उत्पादन करण्याची क्षमता असणारं अत्याधुनिक आणि इको फ्रेंडली असं आदर्श कुक्कुटपालन केंद्र बनवण्याचा या भावंडांचा मानस आहे. व्यापाराबरोबरच दुसऱ्याला रोजगार मिळवून देणं यात मोठं समाधान असल्याचं गीतांजली सांगतात. महिलांना एवढंच सांगायचं मला की हिम्मत केली की महिलाही कुठे कमी पडत नाहीत. आणि आमच्या पोल्ट्रीचं नावच आहे विभी, न विभती जे ते विभी असं म्हणून आम्ही सुरू केलं. आणि आम्हाला अडचणी तशा म्हणजे मोठा व्यवसाय आहे, अडचणीही मोठ्या आहेत, पण हिम्मत केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांचा आशीर्वाद हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि आमचं जे टीमवर्क आहे, आम्ही तिघं जरी पार्टनर असेल तरी पण आमचं इतकं एकमत असतं की कुणीही काहीही जरी सांगितलं तरी आम्ही एकाच निर्णयापर्यंत नेहमीच असतो. त्याच्यामुळे मग आम्हाला तसं फारसं हार्ड वाटत नाही. आमचा व्यापार हा उद्देश आहे आणि आमच्यामुळे इतरांनाही रोजगार मिळावा. कारण रोजगार तर आता आम्ही सामान्य फॅमिलीतनं आलेलो आहोत. जेव्हाही आपण एखादा जॉब करतो, जॉब सॅटिस्फॅक्शन हे खूप महत्त्वाचं असतं, जे की आम्हाला इथे आम्ही म्हणजे रात्री 1:30 वाजेपर्यंतही कामं असतात. कधी वॅक्सिनेशन असतं, कधी कोंबड्या जर आलेल्या असतात तर कोंबड्या भरून घेणं असतं, सगळं त्यांना नीट प्लेस करणं असतं, त्यांचं स्ट्रेस वगैरे कमी करून त्यांना प्रॉपर स्टेजला आणणं असतं, सगळं असतं. त्याच्यात वेळ भरपूर जातो, खूप कमी वेळ मिळतो स्वतःसाठी, पण तरीही त्याच्यात आम्ही लोक हॅपी आहोत. जिद्द आणि चिकाटी असेल तर महिलाही आव्हानात्मक काम करू शकतात असं सोनाली सांगतात. तनिष्का व्यासपीठाच्या पाठबळामुळे प्रोत्साहन मिळत असल्याचं त्या सांगतात.
जे तनिष्काचा आम्हाला आधार मिळाला आहे त्याच्यामध्ये आम्ही बरंच महिलांच्या समोर आम्ही येऊ शकलो आहोत. निश्चितच आम्हाला असं वाटतं की आमच्याकडून थोडंसं जर त्यांना आम्ही जर देऊ शकलो तर तनिष्काचा आम्हाला खूपच अभिमान वाटणार आहे. असं उच्च शिक्षित असतानाही सोनाली आणि गीतांजली या बहिणींनी मोठ्या जिद्दीनं पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायाचं आव्हान स्वीकारलं. जिद्द, मेहनत आणि काहीतरी नवीन करण्याची धडपड यामुळे त्यांचा व्यवसाय चांगलाच विस्तारलाय. महिलांनी ठरवलं तर त्या कुठल्याही क्षेत्रात प्रगती करू शकतात. हेच या बहिणींनी सिद्ध करून दाखवलंय. त्यांचं हे यश समाजात स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, यात काही शंका नाही. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद.